जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू. सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार. सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता. मुरलीधर मोहोळांना जैन बांधवांनी हाकललं. रवींद्र धंगेकरांचा निशाणा. काल जैन बोर्डिंग परिसरात मुरलीधर मोहोळांना जैन बांधवांचा घेराव. जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता असल्याचंही वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका. मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर. दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी. फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप. सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप. माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा इशारा.